कशा आहात तुम्ही? बरी आहे मी. तू कशी आहेस बाळा? ठीक आहे मी. ते डॉक्टरांनी देवींसाठी लिंबू पाणी करायला सांगितलंय. मी करते पटापट. बर. हे घे. पारू बाळा, मला सांग काय म्हणाले डॉक्टर? बरं आहेत ना हिला मॅडम? सावित्री आत्या, डॉक्टरांनी सांगितलंय पुढच्या 4 तासात जर का देवी शुद्धीवर नाही ना आल्या तर त्यांना हॉस्पिटलात ऍडमिट करावं लागेल. अरे बापरे, मला लई काळजी वाटते. देवींची कळत नाहीये काय करायचंय. तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. हिला मॅडम ना लवकर शुद्धीवर येतील. सावित्री आत्या, चमचा बी द्या. चमचा. हा. आत्या, प्रीतम सरांची बी काळजी वाटते. ते बी अजून शुद्धीवर आले नाहीये. होईल सगळं नीट. प्रीतम सरांसाठी बी लिंबू पाणी बनवते. दिशा मॅडम, दिशा मॅडम, आवाज हळू करून बोलायचा माझ्या समोर. बाहेर केलास तसा शहाणपणा एव्हरी टाइम नाही चालणार. आणि हो, हे जे काही ज्यूस वगैरे बनवायची नाटकं सुरू आहेत, हे थोबाड घेऊन जर तिकडे गेलीस ना एक्सासू मॉमच्या रूम मध्ये, तर तिकडे येऊन तोंड फोडून टाके ना मी तुझं. झालं तुमचं? माझ्या देवी आईंना आणि मला जगातली कुठलीच ताकद एकमेकांपासून कधीच दूर नाही करू शकत. आणि हे देवाला सुद्धा मंजूर नाहीये. आणि आज बघितलंच ना तुम्ही, आजचं लक्ष्मीपूजन आमच्या हातनं झालंय. ए चुप. हे असला फालतू शहाणपणा मला नाही शिकवायचा. आणि त्यांची काळजीच घ्यायची झाली ना तर आम्ही घरात खूप लोक आहोत. आम्ही आहोत केपेबल. त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ. ओके, तू आता तुझ्या त्या फडतूस नवऱ्याला इथून घे आणि घरा बाहेर निघ. चल पटकन. जोपर्यंत देवी आई शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत मी आणि आदित्य सर इथनं हलणार नाही. सावित्री आत्या, प्रीतम सरांसाठी सुद्धा ग्लास भरून ठेवा.